श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गोष्पदीकृतवाराशिं मशकीकृतराक्षसं रामायणमहामाला रत्नं वन्दे नीलात्मजं। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशोत्सवाच्या पर्वणी आपण रामायणाच्या एका भागाचं अंगाचं विषयाचं चिंतन करणार आहोत। रामायण हा ग्रंथ म्हटला तर ग्रंथाचा विस्तार किंवा विभाग करत असताना रामायण हा एक इतिहास आहे। आपल्याकडे जे आद्य ग्रंथ मानले गेले त्या ग्रंथांची विभागणी करत असताना वेद, पुराण आणि इतिहास असे 3 भाग केले गेले। वेदांमध्ये आपल्याला माहिती आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत। पुराणांमध्ये 18 पुराण आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त नंतर इतिहास जे सांगितले ते 2 सांगितले गेले, ते म्हणजे एक रामायण आणि दुसरं महाभारत। रामायण वाल्मिकी रामायण हे प्रमुख प्रमाण मानलं। त्याच्यानंतर इतर जी प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झालेली रामायणं आहेत ती त्यांनाही प्रमाण मानलं, परंतु जर सगळ्यांनाच एकच प्रमाण काय मान्य असेल तर ते म्हणजे वाल्मिकी रामायण। हा तपशिलाचा फरक जरी सोडला तरी रामायण या ग्रंथाचा जर विचार केला तर रामायणामध्ये अनेक अंग आहेत आणि अनेक विचार आहेत आणि प्रत्येक अंगाला स्पर्श करायचा म्हटला तर आपल्याला आयुष्य कमी पडेल, कारण रामायण हेच आयुष्याचंच चरित्र आहे। मग तसं असताना कोणकोणत्या अंगांचा विचार करावा आणि का करावा हे पाहत असताना जेव्हा रामायण हा विषय घेऊन काहीतरी बोलायचं असं ठरलं, गेल्या वेळेला आपण एथ चातुर्य शहाणे झाले म्हणजे हनुमंतांचं चरित्र थोडक्यात पाहिलं, त्यांचं चातुर्य, त्यांची बुद्धिमत्ता पाहिली, बलाचा विचार केला नाही। पण तसाच विचार करत असताना लक्षात आलं की काही जे अस्पर्शिलेले विषय आहेत म्हणजे ज्याच्याबद्दल काही बोललं जात नाही, फारसं त्याला अधोरेखित केलं जात नाही, असा विषय म्हणजे बांधव किंवा भावंड। आणि त्याही मध्ये जे 2 भाऊ सहसा चर्चिले जात नाहीत ते म्हणजे वाली आणि सुग्रीव। त्यामुळे या 2 भावंडांचं परस्परांविषयी असणारं प्रेम आणि परस्परांविषयी असणारा द्वेष, त्यातून निर्माण झालेलं शत्रुत्व, या सगळ्याचाच आपल्याला विचार करायचा आहे, पाहायचा आहे आणि त्यामागील मानसिकता, मनोभूमिका या सगळ्याचाच विचार करायचा आहे। पण तो करत असताना आपल्याला इतर जी भावंड आहेत त्याही भावंडांमधील संबंधांना स्पर्श करायचा आहे। मग इतर भावंड कोण आहेत? जर भाऊच केवळ म्हटलं म्हणजे भावंडांमध्ये भाऊ आणि बहिणी सगळेच येतात, परंतु त्यामध्ये केवळ भाऊ हे जर का घेतलं, कारण रावणाची एक जी आहे बहीण ती म्हणजे शूर्पणखा, तसंच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची एक बहीण आहे जिचं नाव आहे शांता आणि ती त्याने एक आपल्या मित्राकडे ती दिलेली असते, अशी ती कथा आहे। कारण त्याला पुत्र नसतो म्हणून पहिली झालेली जी मुलगी शांता ती त्याला दिलेली असते। हा सगळा कथाभाग आहे दशरथाच्या बाबतीतला, तो कथाभाग वेगळा। परंतु केवळ भावंडांचा विचार केला कारण त्यांची कथा आपल्याला प्रकर्षाने रामायणामध्ये दिसून येते। मग त्यामध्ये 4 भावंड राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, 2 भाऊ वाली आणि सुग्रीव आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 भाऊ रावण, कुंभकर्ण आणि विभीषण। या 3ही भावंडांच्या ज्या जोड्या आहेत किंवा जे काही गट आहेत आपण म्हणू, त्याच्यामध्ये समान धागा काय काढता येईल तर 3ही भावंडांचं परस्परांशी असणारं जे नातं आहे त्याच्या केंद्रस्थानी जर काही असेल तर सरते शेवटी राज्य हेच आहे।
लक्षात घ्या, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, रामाला वनवास भोगावा लागला, भरताने त्याच्यावरती ज्या काही प्रतिक्रिया दिल्या या सगळ्या कोणत्या सापेक्षतेने आणि संदर्भाने निर्माण झाल्या, तर अयोध्येचं राज्य. सुग्रीव आणि वाली कथा आपण पाहूच, त्यांच्यामध्ये जे वैर निर्माण झालं, त्यांच्यामध्ये परस्परांविषयी जो द्वेष निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला, जे काही भांडण निर्माण झालं, त्याचं कारण काय ठरलं? किष्किंधेचं राज्य. दरबारामध्ये मंत्री असणारा, सचिव असणारा, वेळोवेळी योग्य त्या सूचना देणारा आणि आपल्या भावावरती अत्यंत प्रेम करणारा विभीषण, परंतु रावणाने त्याला राज्यातनं हाकलून दिलं. प्रत्यक्षात रावणाने अपमान केल्यानंतर विभीषण स्वतःहूनच तिथून निघून गेला. हे का झालं आणि कोणत्या संदर्भाने झालं? तर राज्य. मी या सगळ्याचा विचार करत असताना, संदर्भ घेत असताना आपल्याला त्या सगळ्यांची चरित्र पाहावी लागतील. कारण केवळ कथा पाहून आपल्याला त्यांच्यामध्ये ते कसे वागले, त्यांच्यात तुलना काय आहे हे करता येणार नाही. किंबहुना तुलना करायचा माझा मुख्य हेतू नाहीये, परंतु ते कसे वागले आणि त्यामागची त्यांची मनोभूमिका काय होती आणि कोण कसं वागलं आणि त्याचा परिणाम काय झाला याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्यातून आपण कसं वागलं पाहिजे त्या त्या प्रसंगांमध्ये, किंवा त्याच्याशी संबंधित त्याच्यासारखे प्रसंग जर आपल्या जीवनात निर्माण झाले तर आपण काय केलं पाहिजे हा विचार आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला पाहायची कथा ती आहे सुग्रीव आणि वाली यांची. सुग्रीव आणि वाली यांच्या पूर्वजन्माचा विचार करायचा झाला, ते आधी कोण होते हे पाहायचं झालं तर वाली हा इंद्राचा पुत्र आहे. इंद्रापासून जन्माला आलेला वाली आणि सूर्यापासून जन्माला आलेला सुग्रीव, दोघेही भाऊ आहेत. दोघेही एकमेकांवरती अत्यंत प्रेम करतात, एकमेकांच्या रक्षणासाठी तत्पर आहेत. वृक्षराज त्यांचे जे वडील, त्यांच्या मृत्यूच्या पश्चात ज्येष्ठ पुत्र म्हणून वाली हा राज्यावरती बसला आणि सुग्रीव त्याला यथायोग्य प्रकारे सहाय्य करत होता. जे काही आवश्यक आहे ती त्याला मदत करत होता. त्यामध्ये अर्धराज्य विभागून घे असा काही त्यांनी विचार केला नाही. हे राज्य त्यांचं चालू होतं. ते राज्य करत असताना एकदा झालं काय, तर राज्यामध्ये रात्रीच्या वेळेला एक राक्षस तिथे आला. त्या राक्षसाचं नाव होतं दुंदुभी. दुंदुभी राक्षसाने वल्गना केली, सांगितलं कर माझ्याशी युद्ध. प्रत्यक्षात दुंदुभी राक्षसाची देखील एक पूर्वकथा आहे थोडी. दुंदुभी राक्षस प्रचंड बलवान होता, त्याला त्या वरामुळे बल प्राप्त झालं, सामर्थ्य प्राप्त झालं. ते सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर आता काय करायचं, कोणाला आव्हान द्यायचं, तर तो सागराकडे गेला. सागराकडे जाऊन तो म्हणाला कर माझ्याशी युद्ध. समुद्राला त्याच्याशी युद्ध करणं कठीण होतं, अशक्य होतं असा काही विषय नाही. परंतु सागरानं सांगितलं मला बाबा तुझ्याशी युद्ध करायचं नाही, माझ्या त्याने काही व्हायचं नाही. कारण सागराला चिंता होती मी याच्याशी युद्ध करेन पण त्यामुळे माझ्या उदरात असणाऱ्या जीवांना त्रास होईल. झालं. तो म्हणाला नाही युद्ध करणार. मग मी कोणाशी युद्ध करू ते मला तू सांग. सागराने सांगितलं तो शंकराचा सासरा आहे, त्याच्या ठिकाणी अनेक ऋषीमुनी आश्रयाला जाऊन राहिलेले आहेत, तो अत्यंत बलवान आहे, त्या हिमवानाशी जाऊन तू युद्ध कर, त्याला आव्हान दे. हिमवानाकडे गेला. हिमवानाने सांगितलं तू आलायस खरा पण माझ्याच्याने पण काही तुझ्याशी युद्ध व्हायचं नाही, माझ्याकडे काही तेवढं बल नाही, मी फक्त या सगळ्या ऋषीमुनींना आश्रय देतो, तेवढंच माझं कार्य आहे, मी बाकी काही करत नाही. असं कसं? तो म्हणाला नाही पण नाही मला युद्ध करायचं आहे. आता गंमत पहा, युद्ध त्याला का करायचं आहे? कारण युद्ध केलं नाही तर त्याच्या बळाचा परिचय दुसऱ्याला कसा होणार. तो म्हणाला नाही मला युद्ध करायचं आहे. ते म्हणाले बरं असं आहे ना, मग एक काम कर, त्या किष्किंधेमध्ये जा
त्या मलय पर्वताच्या जवळ जे वन आहे तिथे जा. तिथे वाली नावाचा एक बलवान वानर आहे, त्याला जाऊन तू आव्हान दे. हे सगळं बोलणं झाल्यानंतर तो तिथे आला. वाली त्यावेळेला अंतःपुरामध्ये आपल्या स्त्रियांबरोबर बसलेला होता. आव्हान दिल्यानंतर तो बाहेर आला, त्याच्याबरोबर गोतावळा सगळा बाहेर आला, सगळे लोक बाहेर आले, परिवारातले लोक बाहेर आले. कोण आरडाओरडा करतोय पाहूया, बघायला लागले. दुंदुभीने आव्हान दिलं. वाली म्हणाला, तू कशाला आव्हान देतो? आपल्या बलाची परीक्षा घ्यायची असेल, तुला माझ्या बलाचा परिचय नाही, सोडून दे, जाऊन दे. दुंदुभीने त्याच्या अहंकाराला हात घातला. म्हणाला, तू आपल्याच लोकांमध्ये बसून गर्जना करतोयस, वल्गना करतोयस. तुला असं वाटतं का की तू असं बोललास म्हणून सगळे तुझ्यावरती विश्वास ठेवतील? त्यांच्यासमोर तुझं बळ सिद्ध तरी करून दाखव. समांतर भूमिका जर का पाहायची झाली तर आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळते, ज्या वेळेला त्या गायी चोरल्या गेल्या, गोहरणाचा प्रसंग आला, त्यावेळेला अर्जुन बृहन्नडेच्या रूपाने तिथे होता आणि उत्तर तिकडे राजकुमार होता. तो तिकडे म्हणायला लागला की मी असं करीन, मी तसं करीन. सगळ्या त्या ज्या काही राण्या होत्या, बाकी सगळ्या ज्या काही स्त्रिया होत्या, त्यांच्यासमोर टेम मिरवायला लागला. ज्यावेळेला खरंच युद्ध समोर आलं आणि बाकी कोणी नाहीत, कारण राजा विराट आपल्या सगळ्या सैन्यासह त्या सीमेवरती लढायला गेला होता, जिथे काही सैन्य दुर्योधनाने पाठवलं होतं आणि ठराविक मुख्य कौरवांनिशी तो आता गोहरण करून चालला होता. आता काय करा? खरंच ज्या वेळेला आपलं सामर्थ्य प्रकट करायची, आपलं शौर्य प्रकट करायची वेळ येते, त्यावेळेला आपण करतो का आणि कोणत्या हेतूने करतो, हा इथे विचार घ्यावा लागतो. तात्पर्य हे झालं. शेवटी वाली म्हणाला, असं आहे ना, काही नाही. वालीने सांगितलं, ठीक आहे, युद्ध करतो. वालीने युद्ध केलं. वाली बलवान होताच. वालीच्या बलाचं रहस्य असं होतं की त्याला विजयदायिनी माला प्राप्त झालेली होती. विजयिनी माला, विजयदायिनी माला अशी नावं सापडतात. इंद्राने ती त्याला स्वतः दिलेली होती. ती माला परिधान केल्यानंतर वालीला ज्याच्याबरोबर युद्ध चालू आहे त्याचं अर्ध बल प्राप्त होत होतं. ज्याच्याशी युद्ध चालू आहे त्याची अर्धी शक्ती क्षीण होत होती आणि ती वालीला प्राप्त होत होती. झालं तेच झालं. दुंदुभीच जो राक्षस होता त्याचा नाश झाला. दुंदुभी राक्षसाने रेड्याचं रूप घेतलेलं होतं. झाला राक्षसाचा वध, कार्य संपलं. परंतु वालीने तसं केलं नाही. वालीने पुढे काय केलं? वालीने त्या राक्षसाचं जे शरीर आहे ते गर पायाला पकडून जोराने फिरवलं आणि लांब फेकून दिलं. ही पुढची जी कृती आहे त्याचा परिणाम असा झाला, ते त्या राक्षसाचं शव, रेड्याचं जे शरीर आहे ते उडून जात असताना मतंग ऋषींच्या आश्रमावरनं जात होतं आणि त्यावेळेला त्याच्या मुखातनं, त्या मेलेल्या त्या राक्षसाच्या म्हणजे त्या रेड्याच्या रूपाने असणारा जो राक्षस आहे त्याच्या मुखातनं काही रक्ताचे जे थेंब आहेत ते त्या आश्रमामध्ये पडले. ती भूमी अपवित्र झाली. तिथे यज्ञकर्म चालू असताना ती भूमी आता अपवित्र झाली. मतंग ऋषींना राग आला. त्यांनी पाहिलं काय झालं. अंतःचक्षूंनी, अंतर्ज्ञानाने त्यांनी जाणलं कोणाचं हे कृत्य आहे आणि त्याच वेळेला त्यांनी शाप दिला की ज्याने हे कर्म केलं आहे तो हीच भूमिका आहे, याच्या 1 योजन परिसरात जरी आला तरी तत्क्षणी मृत्युमुखी पडेल. त्याचं अनुचरण करणारे म्हणजेच वालीचं अनुचरण करणारे जे कोणी आहेत ते जर या ठिकाणी राहिले तर त्यांची तीच गती होईल आणि त्याचंच अनुचरण करणारे जे कोणी वानर इथे येऊन या वृक्षांना त्रास देतील, वृक्ष उन्मळून टाकतील. कारण वानरांचा स्वभाव आहे, इकडली फळं काढ, तिकडली फळं काढ, कच्ची खा, अर्धी खा, टाकून दे, तसा त्रास देतील आणि ह्या फुलं फळं ठेवणार नाहीत, त्यांचीही तीच गत होईल. अशा प्रकारचा शाप दिला. हा शाप दिल्यानंतर सगळे ते जे काही वानर होते ते त्या मलय पर्वतातून निघून बाहेर आले.
बाहेर आल्यानंतर वालीने विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं असं असं आहे, असा शाप मिळाला. वाली म्हणाला बापरे, आता तिथे जाता येत नाही. बरं झालं, वाली परत आला. परत आल्यानंतर झालं असं, दुंदुभीचा जो धाकटा भाऊ होता त्या राक्षसाचं नाव होतं मायावी. आता हा मायावी जो राक्षस आहे त्याला राग आला, माझ्या भावाला मारलं, म्हणून तो आव्हान द्यायला आला. ज्यावेळेला तो आव्हान द्यायला आला त्यावेळेला सगळ्या परिवारातल्या लोकांनी, सुग्रीवाने, सगळ्या राण्यांनी, सगळ्यांनी सांगितलं नका जाऊ, काही आवश्यकता नाहीये. वाली म्हणाला नाही. आता यातील चांगली बाजू काय, वाईट बाजू काय, सगळ्यातच आपल्याला नंतर एक एक भागात विचार करायचा आहे. पण आता लक्षात घ्या, आला कोणे राक्षस रात्रीच्या वेळेला मायावी नावाचा राज्याच्या वेशीवरती येऊन आव्हान देतोय. वाली म्हणाला नाही, मी त्याला आव्हान देतोय तर मी जाणार मारायला. त्याच्या मागे सुग्रीव गेला. प्रत्यक्षात वालीचं बल पुरेसं होतं, परंतु सुग्रीवही आला आहे, कोणीतरी बरोबर आहे हे पाहून तो मायावी राक्षस आहे तो घाबरला, पळायला लागला. तो पळायला लागल्यानंतर वाली त्याच्या मागे जायला लागला. वाली पळतोय म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर सुग्रीव मागे जायला लागला. करता 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 तो राक्षस एके ठिकाणी, एक गुहा होती, जमिनीमध्येच एक बीळ होतं, त्या बिळामध्ये त्याने प्रवेश केला. त्याने बिळात प्रवेश केल्यानंतर वालीने सांगितलं मी आज जातो आणि या राक्षसाचा नाश करतो, तोपर्यंत तू इथेच थांब, इथेच उभं राहून रक्षण कर. माझ्याशिवाय दुसरं कोणी जरी बाहेर आलं तरी त्याला बाहेर पडू देऊ नकोस, आपल्या राज्याचं रक्षण झालं पाहिजे. हे सांगून वाली त्या बिळामध्ये शिरला. वर्षभरापर्यंत, 1 वर्ष सुग्रीव तिथेच उभा होता, वाट पाहत उभा होता. काही पत्ता लागेना. आता काय करावं सुग्रीवाला कळेना. काय झालं पत्ता लागत नाही. अशा वेळेला प्रचंड मोठी गर्जना झाली. राक्षसाचा आवाज आला, युद्धाचा आवाज आला, त्यामध्ये वालीचाही आवाज आला, परंतु सुग्रीवाला तो ऐकू आला नाही. वाल्मिकी रामायणाने वर्णन केलंय, सुग्रीवाला तो ऐकू आला नाही. सुग्रीवाने पाहिलं तर फेसाळत्या रक्ताचे ओघ आता बाहेर येत आहेत. मग काय करा. त्याला वाटलं राक्षसाने गर्जना केली म्हणजे त्याने आपल्या भावाचा वध केलाय, नाश केलाय, आणि आता तो बाहेर आला, जर जिकडे वाली जिवंत राहिला नाही तिथे माझं काय. म्हणून त्याने एक प्रचंड मोठी शिळा त्या बिळाच्या मुखावरती आणून ठेवली, ते बिळ बंद केलं आणि एकटाच राज्यात परत आला. राज्यात परत आल्यानंतर तो एकटा आलेला पाहून मंत्र्यांनी विचारलं काय झालं. घडलेला वृत्तांत सुग्रीवाने सांगितला. मंत्र्यांनी सांगितलं राज्य राजाशिवाय असून चालत नाही, तुम्ही राज्याचा स्वीकार केला पाहिजे. सुग्रीवाने राज्याचा स्वीकार केला. तो राज्यावरती बसला आणि काही काळ गेल्यानंतर वाली आला. घडलाय काय पहा. वालीचा वध झाला, वाली नाही हे समजून सुग्रीव परत आला. सुग्रीवाला राज्य ग्रहण करा असा मंत्र्यांनी उपदेश दिला. प्रत्यक्षात वालीचा मृत्यू झालाय की नाही याची खात्री सुग्रीवाने केलेली नाही, परंतु गृहीत धरलं की वालीचा वध झालाय, वालीचा मृत्यू झालाय. पुढे परत आल्यानंतर मंत्र्यांनी उपदेश दिला, राज्य नसलं पाहिजे, योग्यच दिला. त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या धर्मज्ञानानुसार अनुसरूनच होता. तो उपदेश दिल्यानंतर सुग्रीवाने त्याचा स्वीकार केला, राज्यावरती बसला. हे प्रसंग मुद्दामून सांगितला पुन्हा, कारण याचाच आपल्याला तुलनात्मक अभ्यास, तुलनात्मक विचार नंतर पुन्हा करायचा आहे. पुढे झालं काय. वाली परत आला,
वालीला क्रोध आला, तू कसा राज्यावरती बसलास, तुझा माझ्या राज्यावरतीच डोळा होता. आल्यावरती त्याने सगळ्यांसमोर कागळी केली म्हणा किंवा सगळ्यांना सांगितलं, हा दुष्टबुद्धी सुग्रीव माझ्याबरोबर आला, त्याच्या अंतःकरणामध्ये वाईट हेतूच होता. सगळा झालेला वृत्तांत सांगितला. तोच सांगितला ते राक्षसाच्या मागे कसे गेले, राक्षस त्या बिळामध्ये कसा गेला, बिळामध्ये शिरलो. मग वाली आता त्याच्या नजरेतनं गोष्ट सांगतो. तो म्हणाला, मी आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये मोठं नगर होतं, त्या नगरामध्ये राक्षसाला शोधेपर्यंत 1 वर्षाचा काळ गेला, परंतु राक्षस माझ्या हातून वाचणार नव्हता. त्या राक्षसाशी युद्ध केल्यानंतर मी त्या राक्षसाचा विनाश केला. प्रचंड रक्ताचा पाठ वाहू लागला. मी बाहेर याचा प्रयत्न करायला लागलो तर दरवाजा बंद. प्रचंड प्रयत्न केले, लाथाबुक्क्यांचा प्रहार करून तो जो काही दगड होता, ती जी काही शिळा होती ती मी बाजूला केली आणि बाहेर आलो. बघतो तर काय सुग्रीव तिथे नाही. इथे येऊन बघतो तर हा राज्यावरती बसलेला आहे. त्याच्या अंतःकरणात हेच होतं की मी राज्यावर, माझा मृत्यू व्हावा. वाली म्हणतोय, माझा मृत्यू व्हावा आणि ह्याला राज्य मिळावं. सुग्रीव ज्या क्षणी, प्रत्यक्षात त्यावेळेला ज्या क्षणी वाली आलाय हे कळलं, सुग्रीव सिंहासन सोडून गेला आणि त्याच्या पाया पडला होता, पण वालीने एकही ऐकलं नाही. वालीने त्याचा एकही शब्द ऐकला नाही. त्याने सांगितलं, तू केलंयस ते चुकीचं आहे, तू मला मारायलाच टपलेला आहेस, आता मी तुला जिवंत सोडत नाही. जिवंत सोडत नाही म्हटल्यावरती तो सुग्रीवाच्या मागे लागला. सुग्रीव संपूर्ण पृथ्वी फिरलाय. वाल्मिकी रामायणामध्ये त्या संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी सुग्रीव गेला त्या त्या ठिकाणांचं वर्णन आहे. संदर्भ मी आता विस्ताराने सांगत नाही, संक्षेपाने सांगतो. ज्या वेळेला वानरांना वेगवेगळ्या दिशांना धाडायची, पाठवायची वेळ आली, त्यावेळेला त्या वानरांना सांगत असताना, उपदेश देत असताना सुग्रीवाने सांगितलं, तुम्ही या या दिशेला जाल तर तुम्हाला हे भूखंड लागतील, असे पर्वत लागतील, अशी नगरं लागतील, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊन इथे इथे पहा. हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर रामाने विचारलं की तुला हे सगळं कसं माहिती. त्यावेळेला ही कथा जी काही आहे ती पूर्ण कथा आणि मी कुठे कुठे फिरलो हे त्या सुग्रीवाने वर्णन करून सांगितलंय. मग कोणकोणत्या दिशेला गेल्यानंतर मला काय काय दिसलं, अजूनही काही ती जी वर्णनं आहेत ती आपल्याला आजही पृथ्वीवरती सापडतात. याचं एक उदाहरण म्हणजे त्रिशूळाचा आकार तुम्हाला दिसेल आणि ते आजही पेरू देशामध्ये त्याला कॅन्डल बेअर म्हणतात. म्हणजे त्या जे यहुदी आहेत किंवा ज्यू आहेत त्यांचं मेणबत्त्या ठेवायचं जे 3 आकार असतात तशा आकारामध्ये, तसं अजूनही जमिनीवरती आखलेलं, खोदलेल्यासारखं तिकडे तो आकार दिसून येतो. असो, सुग्रीव सगळीकडे फिरला. नंतर त्याला आता काय करायचं, काय सापडेना. मग त्याने ठरवलं, नाही, एकच जागा अशी आहे जिकडे वाली येऊ शकत नाही, ती म्हणजे तो पर्वत, महेंद्र पर्वत. त्या ठिकाणी सुग्रीव येऊन राहिला, त्या मलय पर्वताच्या परिसरामध्ये येऊन राहिला, आपल्या सगळ्या सेवकांसह येऊन राहिला. आता याचे बाकीचे कंगोरे पाहूया. सुग्रीव तिथे येऊन राहिलेला आहे. जे काही राज्य त्याला प्राप्त झालेलं होतं, प्रत्यक्षात वालीचंच राज्य तो सांभाळत होता, त्याचाच तो राजा झालेला होता. पण वाली राजा असताना देखील सचिव म्हणून, मंत्री म्हणून त्या राज्यामध्ये होता. आता ते राज्य त्याच्यापाशी नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची जी पत्नी होता, ती पत्नीचा अपहार देखील वालीने केला. पुढे अजून काय झालं, वालीने काही वेळेला काही वानर युद्धासाठी, याचा नाश करण्यासाठी पाठवले. सुग्रीवाने त्यांच्याशी युद्ध करून त्यांना परत पाठवलं. तो सगळा कथाभाग येतो. परंतु सुग्रीव पत्नीविरहाने आणि राज्यविरहाने दुःखी त्या पर्वतावरती राहत होता. ही या 2 भावंडांची संक्षेपाने झालेली कथा आहे. आता आपण जाऊया राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यांच्याकडे. झालं असं, ज्या वेळेला आता युद्ध सुरू झालं, ज्या वेळेला रामाला वनवास झाला, त्यावेळेला भरत अयोध्येमध्ये नव्हते. ही सगळी मोठी कारणमीमांसा आहे. अनेकांनी फार सुंदर याच्यावरती चिंतन मांडलंय, विचार केलेला आहे. लक्षात घ्या,
रामाला राज्याभिषेक करावा अशी इच्छा राजा दशरथांच्या मनामध्ये झाली. आता मी राज्याभिषेकाचा का विचार करतोय, कारण राज्य हे आपल्याला त्या केंद्रस्थानी ठेवायचे म्हणून. आता रामाला राज्याभिषेक करायचा, हो की नाही? रामाला राज्याभिषेक करायचा तर काय करायचं? तर रामाला राज्याभिषेक करायचा हे ठरलं. अत्यंत चांगला विचार आहे. कारण झालं असं, दशरथ राजा सभेमध्ये बसले होते आणि सभेमध्ये बसलेले असताना त्यांच्या लक्षात आलं की मुकुटाच्या खालचे जे काही केस आलेत, कानावरनं बाहेर आलेले, ते पांढरे झालेत. म्हणजे आता आपलं म्हातारपण जवळ आलंय, आपली कार्यशक्ती, एफिशियन्सी आता कमी झालेली. त्यामुळे आता राज्यभार पुढल्या पिढीकडे सोपवला पाहिजे. मग काय करा? कोण योग्य आहे? रामाला राज्याभिषेक करावा अशी माझी इच्छा आहे, त्यांनी दरबारामध्ये सांगितलं. सगळ्यांनी सांगितलं यासारखा उत्तम विचार नाही. इथेही त्यांच्याकडनं झालेल्या चुका, त्यांनी केलेली जी काही कृती आहे, सगळ्याचा फार मोठा विचार आहे. परंतु तो आता आपल्याला करायचा नाही, फक्त तपशील म्हणजे अगदी संदर्भ द्यायचा म्हणून सांगतो. हे सगळं ठरल्यानंतर राजा दशरथांनी काय केलं? राजा दशरथांनी सांगितलं जा आणि वसिष्ठांना बोलावून घ्या. वसिष्ठ राजगुरू आहेत. प्रत्यक्षात शुभविचार अंतःकरणात आल्यानंतर, काहीतरी चांगलं करायचं हे ठरल्यानंतर स्वतः गुरुजींकडे जायचं का गुरुजींना बोलावून घ्यायचं? वसिष्ठांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, वसिष्ठांना सांगितलं असा विचार माझ्या अंतःकरणात आला आहे, तुम्ही रामाला जाऊन योग्य काय आता करायचं ते सांगा. हे जेव्हा प्रभू रामचंद्रांना कळलं तेव्हा रामांनी काय केलं? ते म्हणाले नाही. ते स्वतः वसिष्ठांकडे गेले, वडिलांची चूक सुधारली. असो, ज्या वेळेला हे झालं ना, आता होत आहे कसं पहा. लवकरात लवकर आम्हाला राज्याभिषेक झाला पाहिजे ही इच्छा राजा दशरथांच्या मनात होती. परंतु त्यावेळेला भरत आणि शत्रुघ्न आजोळी होते. चौघांची लग्न एकाच मंडपात झाली, एकत्रच झाली. परंतु ते लग्न झाल्यानंतर भरत आणि शत्रुघ्न आजोळी निघून गेले होते. राम आणि लक्ष्मण अयोध्येत आले होते. आता भरत नसताना इथे सगळं बिघडलं. प्रत्यक्षात भरताला विचारलं असतं, अरे असं असं आहे, येतोस का? काहीच वाईट नव्हतं, काहीच अयोग्य नव्हतं. पण भरत नाही हा किंतु अंतःकरणात राहिला आणि तीच एक वेळ, तीच एक सोय मंथरेला सापडली. मंथरेला म्हणजे मंथरेची बुद्धी फिरवण्याची, बुद्धिभेद करण्याची आज्ञा देवतांनी सरस्वतीला दिली. कारण रामाचा राज्याभिषेक झाला, राम अयोध्येमध्ये राहिले, तर पुढचं रामायणच होणार नाही. हा सगळा कथाभाग आता बाजूला राहून देत. पुढे कैकेयीने वर मागून घेतला, विवासनंच रामस्य भरतस्य अभिषेचनम. वाल्मिकी रामायणामध्ये असंच सांगितलं, रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक. परंतु याच्या पुढे एक पाऊल जाऊन गोस्वामी तुलसीदासांनी वर्णन करताना म्हटलं, नाही नाही, तसे वर मागितले नाहीत कैकेयीने. कैकेयीने वर कसे मागितले? माझ्या भरताला अभिषेक होऊन देत आणि रामाला वनवास होऊन देत. हे असं का? त्याचं कारण असं आहे, जर रामाला वनवास हे दशरथांनी ऐकलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला, तर त्या वनवासाची प्रतिज्ञा त्यांनी तर पूर्ण केलीच नाही. कारण हा वर मी मान्य केला असंही ते म्हणणार नाहीत. त्यामुळे पुढे राम राजा व्हायचा तो रामच राजा होईल आणि भरतालाही काही राज्याभिषेक होणार नाही. त्यामुळे आधी काय वर मागून घे, भरताला राज्याभिषेक होईल, जीवराज्याभिषेक होईल. जीवराज्याभिषेक म्हणजे पुढचा राजा भरत, असा वर मागून घे आणि मग रामाला वनवास मागून घे. 14 वर्ष का? 14 वर्षांमध्ये सगळं पुलाखालचं पाणी वाहून जातं, लोक विसरतात, लोक भरताला आपलं म्हणतील आणि परत राम आला तरी देखील त्याला कोणी विचारणार नाही.
या सगळ्या दृष्टीने 14 वर्ष सांगितली. राम वनवासाला निघाले. ह्या सगळ्या घडामोडींचा भरताला काही एक पत्ता नाही. भरताला सांगितलं गेलं लवकरात लवकर बोलवलंय, आत्ताच्या आत्ता निघालं पाहिजे. त्याला सांगितलं नाही वडिलांचा मृत्यू झालेला आहे. भरतांना एवढंच कळलं की काहीतरी अत्यावश्यक कारण आहे, काहीतरी इमर्जन्सी आहे, लगेच गेलं पाहिजे. भरत तिकडनं निघाले आणि अयोध्येत आल्यानंतर जशी अयोध्या पाहिली तशी अयोध्या त्यांनी आतापर्यंत कधीही पाहिली नव्हती. भरतांना पाहून, भरताला पाहिल्यानंतर लोक तोंड फिरवून जात होते. भरताला कळेना काय झालंय. पुढे जेव्हा कळलं की आपल्या मातेने काय वर मागून घेतले आहेत, भरताला राग आला. म्हणाला, तू माझी माताच नव्हेस आणि मी तुझा पुत्र नव्हे. प्रचंड कठोर बोललेला आहे. वाल्मिकी रामायणाने हे वर्णन केलेलं आहे त्याचं, आणि शब्दशः अगदी उत्तम प्रकारे त्याचं वर्णन गीत रामायणामध्ये माडगुळकरांनी केलं आहे. ते म्हणाले, मातानं तू वैरिणी, निपुत्रिक असं तिला म्हटलंय, तू माझी माय नाहीस. आणि हेच वर्णन आलंय वाल्मिकी रामायणाने. हे कठोर वर्णन केलं. हे का सांगतोय? भरताचा स्वभाव सांगायचा आहे म्हणून. प्रत्येक त्या स्वभावांचे कंगोरे आणि त्याचे झालेले परिणाम हे आपल्याला पाहायचे. झालं, आता काय करा? भरत म्हणाला, राज्याभिषेक वगैरे ती गोष्टच नाही, शक्यच नाही. ज्या राज्यावरती रामाचा अधिकार आहे त्या राज्यावरती मी बसू शकत नाही. मला राज्याभिषेक होणार नाही. मी चाललो. कुठे चालला? मी असाच चाललोय रामाला परत आणायला. वसिष्ठांना आनंद झाला, मंत्र्यांना आनंद झाला. सगळेजण आता त्याच्याबरोबर निघालेत. भरत एकटा निघाला नाही, कारण भरताला हे माहिती होतं, मी त्याचा धाकटा भाऊ आहे रामांचा. राम मला असं समजावतील, माझं ऐकणार नाहीत. कदाचित आईंचं ऐकतील, कदाचित गुरूंचं ऐकतील. सगळा मोठा संवाद आहे त्या ठिकाणी. रामाला समजवायचा सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु राम बदले नाहीत. झालं, सगळेजण निघाले. भरत ज्या मार्गाने राम गेले त्या मार्गाने निघालाय हे कळल्यावरती अयोध्येचे जे नगरवासी होते ते वाटेमध्ये उभे राहिले. का निघालात? आमच्या रामाला आता तिकडे वनवासात, वनामध्ये जाऊन त्यांच्याकडे सैन्य नसताना आता मारायचा विचार आहे का? भरत म्हणाले, नाही, मी त्यांना परत आणायला चाललोय, परत आणायला चाललोय. हे कळल्यानंतर नगरजनही निघाले. ज्या मार्गाने राम गेले त्याच मार्गाने गेले, त्याच मार्गाने त्या ठिकाणी राहत जात होते. गुहकाच्या ठिकाणी आले, गुहकाला भेटले. गुहकाने तिकडे आपलं सैन्य उभं केलं. भरताला पलीकडे जायचं असेल तर माझ्या शरीरावरच जावं लागेल. पण परंतु गुहकाने तिकडे काय केलं? सैन्य उभं केलं, परंतु उपहार घेऊन भरताच्या भेटीला गेले. भरत कशासाठी आले हे कळल्यानंतर त्यांना अत्यंत आनंद झाला. सगळे राम कसे राहिले हे सांगितलं, आणि रामानी इथे वल्कल परिधान केली आणि जटा धारण केल्यात हे कळल्यावरती भरताला एवढं दुःख झालं की भरताने देखील आपल्या वस्त्रांचा त्याग केला, वल्कल धारण केली, जटा धारण केल्या. कोण भाऊ असं करतो? ते आले. आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना भेटले. संवाद झाला. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, दादा चला परत. कुठे चला? तुमचं राज्य तुम्हाला सांभाळायचं, चला. मला राज्याभिषेक होणार नाही. मी वडिलांना वचन दिलंय की मी 14 वर्ष वनवासामध्ये राहीन आणि भरताला राज्याभिषेक होईल. त्यामुळे मला राज्याभिषेक होणं नाही. 14 वर्षांचा वनवास पूर्ण झाल्याशिवाय मी नगरात प्रवेश करणार नाही. लक्षात घ्या, वनवास या शब्दाचा अर्थ वनवास हा आहे दुसऱ्या शहरात जाऊन राहणं नव्हे. म्हणूनही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी तर नगराच्या बाहेर राहिलेत. सुग्रीवाला त्याचं राज्य दिल्यानंतर किष्किंधेच्या नगरामध्ये जाऊन राहिले नाहीत. ते त्या पर्वतावरतीच राहिलेत, ऋषमुख पर्वतावरतीच राहिलेत.
राम वनवासात राहणार, आता काय काय करा. फार मोठी चर्चा झाली. अनेकांनी अनेक प्रकारे समजावून सांगितलं. काही जणांनी सांगितलं की सगळं खरं आहे, परंतु मृत्यू व्हायचा तो होतच असतो, त्यापेक्षा नीती महत्वाची. रामांनी तेही समजावून सांगितलं, तेही खोडून काढलं. सगळे तर्क जे होते, जे जे काही तर्क होते की नाही रामांनी परत जावं आणि राज्य ग्रहण करावं, ते सारे तर्क प्रभू रामचंद्रांनी मोडून काढले आणि सांगितलं नाही, मी परत येणार नाही. मग आता काय करा. वसिष्ठ म्हणाले, गुरु आहे ना मी, गुरूंचं ऐकायचं असतं, चल, काही मला कारण नको आहेत. त्याने रामाने सांगितलं, तुम्ही गुरु आहात वगैरे सगळं योग्य आहे, परंतु तुमचा जर का आदेश उपदेश शास्त्राला आणि धर्माला अनुसरून नसेल तर तसं वागण्याला मी बांधील नाही, आणि तसा उपदेश तुम्ही करू शकत नाही. वसिष्ठांनी म्हणाले, बरोबर आहे, आता काय करा. भरताने सांगितलं, राज्याचा तर मी स्वीकार करणार नाही, एकच करा, तुम्ही बरोबर याल, या इच्छेने ज्या पादुका घेऊन आलो होतो त्या फक्त काही काळासाठी धारण करा, त्या प्रसाद म्हणून मला द्या. त्या पादुकांना मी त्या राजसिंहासनावरती अभिषेक करेन आणि त्याचा सेवक म्हणून मी राज्य सांभाळेन. मी मला राज्याभिषेक करून घेऊ शकत. रामाने सांगितलं, ठीक आहे, चालेल. सर्वांनी ते मान्य केलं. तो राज्याभिषेक झाला. 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत नंदीग्रामामध्ये, अयोध्येच्या बाहेर नंदीग्राम क्षेत्रामध्ये पर्णकुटी बांधून जसे प्रभू रामचंद्र वनवासात राहिले, कुशासनावरती झोपले, कंदमुळं खाऊन राहिले, त्याचप्रमाणे तपस्वी जीवन भरतांनी त्या ठिकाणी व्यतीत केलं. आणि एक प्रतिज्ञा केली होती, रामाला सांगितलं होतं, 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही अयोध्येमध्ये परत आला नाहीत तर भरत एकही दिवस जिवंत राहणार नाही. आणि यासाठी म्हणून ज्या वेळेला 14 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला आधीच प्रभू रामचंद्र येत आहेत ही आज्ञा देण्यासाठी म्हणून हनुमंतांना प्रभू रामचंद्रांनी पुढे पाठवलं होतं. आता प्रसंग पहा. आता आपण राम आणि भरत ही जोडी पाहतोय. या दोघांमधला काय विचार पाहायचा आहे तर लक्षात घ्या. राज्य सिंहासनावरती बसण्याची आज्ञा सुग्रीवालाही झाली आणि भरतालाही झाली. सुग्रीवाने राज्याचा स्वीकार केला, भरताने स्वीकार केला नाही. काय भेद आहे, काय फरक काय आहे दोघांमध्ये? सुग्रीवाला पटलं की नाही हे राज्य मी सांभाळलं पाहिजे, परंतु ते सांभाळत असताना ते राज्य आणि त्या राज्याबरोबर प्राप्त होणारी जी सुख आहेत त्याची आवड आणि इच्छा त्याच्या अंतःकरणात होती. भले त्याला मान्य आहे की हे राज्य मी आता वालीचं आहे, आता वाली नाही म्हणून मी सांभाळतोय, मी स्वीकारतोय, परंतु त्याने असा विचार केला नाही की जोपर्यंत वालीचा थांग पत्ता लागत नाही, काय झालं हे कळत नाही, तोपर्यंत मी एक त्याचा सेवक म्हणून, ट्रस्टी म्हणून स्वीकार करेल. त्याने तसं केलं नाही. का? कारण त्याची भोगी वृत्ती आहे. आणि याचाच परिणाम नंतर दिसून येतात. ज्या वेळेला त्याला ते राज्य प्राप्त झालं, वालीचा वध झाला आणि ते राज्य त्याला प्राप्त झालं, त्यावेळेला तो विसरून गेला आपण प्रभू रामचंद्रांना काय वर दिलाय किंवा काय वचन दिलंय. खूप छोट्या छोट्या गोष्टींचा रामायणाने विचार केलाय. ज्या वेळेला सुग्रीवाला ते राज्य प्राप्त झालं होतं, वालीचा वध झाल्यानंतर, त्यावेळेला वर्षा ऋतू सुरू झाला होता, पाऊस पडायला लागला होता. त्यावेळेला रामाने सांगितलं लक्ष्मणाला, लक्ष्मणा, इतकी वर्ष, इतका काळ राज्याविना राहिलेला सुग्रीव आहे, त्याला राज्याचा उपभोग घेऊन देत. आत्ता त्याला आठवण त्याच्या वचनाची करून देणं योग्य नव्हे.
आणि असंही आत्ता जो वर्षा ऋतू सुरू झालेला आहे, आत्ता जो काही काळ सुरू झालेला आहे, तो सीतेच्या शोधासाठी बाहेर जाणं काही योग्य नव्हे. अशा पावसामध्ये अशा ठिकाणी काही शोध घेण्यात अर्थ नाही, हे योग्य नव्हे. योग्य काळ आल्यावरती त्याला त्याची आठवण होईल करू. सुग्रीवाला आठवण झाली नाही, त्याला विस्मृती झाली, मग त्याला आठवण करून दिली गेली, हा सगळा विचार आहे. परंतु याच्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे? त्याच्या अंतःकरणामध्ये ती भोगी वृत्ती आहे. तेज आहे का? आहे. शौर्य आहे का? आहे. सामर्थ्य आहे का? आहे. वालीसारखा बलवान आहे का? आहे. सगळे. परंतु त्याच्यामध्ये आणि वालीत भेद काय आहे? वालीच्या अंतःकरणामध्ये काम आणि अहंकार. म्हणूनच तो जेव्हा परत आला आणि सुग्रीव शरण आलाय, परंतु त्याने ऐकलं नाही. राज्य तेच आहे. पहा कसे भाऊ एकमेकांबरोबर वागलेत हे पाहत असताना ही दोन प्रकर्षाने विरोधाभास दर्शवणारी उदाहरण आहेत. केंद्रस्थानी राज्यच आहे. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण त्यांच्याकडे आपण नंतर जाऊ, त्यांचा एक स्वतंत्रतेने विचार करू. पण एका केवळ प्रसंगाचा विचार केला. मोठा भाऊ नाही, राज्य ग्रहण करा. मोठा भाऊ नाही म्हणजे काय? परमनंटली नॉन एक्झिस्टंट तर नाही, आत्ता या ठिकाणी उपलब्ध नाही. दोन ठिकाणी तेच आहे. राम वनवासात गेलेत म्हणून नाही, वाली जिवंत आहे की नाही माहीत नाही म्हणून नाही. राज्य ग्रहण करा. एके ठिकाणी स्वीकार आहे, एके ठिकाणी त्याग आहे. का? कारण एके ठिकाणी सेवक भाव आहे, विरक्त वृत्ती आहे आणि भक्तिप्रेमाचा ओथंबा आहे, आणि एके ठिकाणी भोगी वृत्ती आहे, आणि ज्यामुळे तर्क, विवेक आणि सेवाभाव हा झाकोळला गेलेला आहे. दोघांमध्ये वैर आहे का? लक्षात घ्या. भावभावनांचा विचार करत असताना फार सूक्ष्मतेने विचार करावा लागतो, आणि तो विचार करत असताना प्रत्येक कृतीचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या. सुग्रीव आणि वाली यांच्यामध्ये वैर आहे की नाही? आहे. पण म्हणून वालीने सुग्रीवाला मारण्यासाठी मारेकरी धाडले नाही. लपून छपून मार करा आणि त्याला ठार करा असं काही केलं नाही. राग आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, परंतु जसं सुग्रीवाला मारण्यासाठी, त्याला नाश करण्यासाठी वालीने मारेकरी धाडले नाहीत, त्याच वेळेला वालीने त्याची पत्नी त्याला परत दिलेली नाही. पत्नीचाही अपहार केलेला आहे. त्याचे जे सुग्रीवाचे म्हणून जे सेवक होते किंवा सुग्रीवाला अनुकूल असणारे जे काही मंत्री होते त्यांना कैदेत टाकलेलं आहे, कारावासात टाकलेलं आहे. म्हणजेच भाऊ म्हणून ज्या वेळेला प्रेम आहे, त्याच वेळेला अविश्वास आहे आणि अंतःकरणामध्ये द्वेष देखील. कसा भावभावनांचा कल्लोळ तिकडे माजलेला आहे. याची जेव्हा एका बाजूला परिसीमा होते, त्यावेळेला भावाचा नाश करून राज्य बळकवणारे नराधम जन्माला येतात, आणि दुसरी बाजू येते त्यावेळेला भाऊ असो अथवा नसो, हे भावाचं राज्य आणि हे माझं नाही, मी त्याचा स्वीकार करणार नाही असे सांगणारे भरतासारखे जन्माला येतात. म्हणून वाली आणि सुग्रीवाचा विचार आपल्याला का करायचा आहे? कारण ही आपल्या सामान्य जीवांची मनोभूमिका आहे. पहा, लक्षात घ्या. पुढे जाऊया. राज्य प्राप्त झालं, सुग्रीवाला राज्य प्राप्त झालं, वाली आला. सुग्रीव शरण गेला की नाही? त्याच्या हे लक्षात आलं की नाही, आलाय ना, मग आता हे राज्य त्याचं आहे, माझं नाही. हे सुग्रीवाचं वालीवरचं प्रेम आहे. सुग्रीवाचं वालीवर तेवढंच प्रेम आहे. आता आलाय म्हटल्यावरती आता ह्याच्यात माझं काही नाही, हे म्हणून त्याग आहे. ठीक आहे, मी राहीन म्हणून सेवक म्हणून होऊ देत पूर्वीसारखं. पण पुढे झालं काय?
जेव्हा तो आता मारायला उठला जीवेनिशी, तेव्हा आता माझा अपराध नसताना हा मला मारायला उठलाय, त्यामुळे अंतःकरणात भय आहे आणि हा पुन्हा कसा वागेल, कसा वागणार नाही याबद्दल शंका आहे. म्हणून ज्या वेळेला ऋषमुख पर्वतावरती सुग्रीव होता आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे त्या सुग्रीवाला भेटण्यासाठी निघाले. कारण एका दैत्याने मृत्यू झाल्यानंतर सांगितलं की सीतेचा शोध घेण्यासाठी तुम्हाला सुग्रीव मदत करेल आणि तो या ठिकाणी आहे, त्याच्याशी जाऊन मैत्री करा. पुढचा मार्ग सांगितलेला होता. सुग्रीवाला शोधतच हे दोघं निघाले होते. या दोघांना वल्कल परिधान करून तेजस्वी असे कोणी दोन वीर पुरुष येत आहेत हे पाहून सुग्रीवाला वाटलं वालीने मला मारण्यासाठी धाडलेले हे मारेकरी आहेत. बघा कृतींचा आणि बोलण्याचा कसा परिणाम होत असतो. वालीला सुग्रीवाला जिवंत ठेवायचं नाही सत्य आहे, परंतु त्याला मारण्यासाठी तो मारेकरी धाडत नाही. परंतु सुग्रीवाच्या मनात असं भय निर्माण झालंय की त्याला वाटतंय की वाली मला मारण्यासाठी मारेकरी देखील धाडेल. हा विरोधाभास का निर्माण झाला? एकदा त्या नात्यामध्ये अहंकार, द्वेष आणि किंतु शंका निर्माण झाली की ते नातं स्थिर राहत नाही. आता जाऊया प्रभू रामचंद्र आणि भरताकडे. सगळे प्रसंग तेच आहेत. स्थूल दृष्टीने विचार केला तर काही एक फरक नाही. राज्याचा स्वीकार करा. भरताने सांगितलं नाही, मी हे राज्य स्वीकारू शकत नाही, हे राज्य दादाचं आहे. मग काय करा? दादाला परत आणून बसवायचं. सगळे निघाले म्हणजे काय फक्त मंत्री वगैरे होते का? बरोबर सेनाही होती. प्रभू रामचंद्रांनी हा विचार केला नाही की मी वनवासात आहे आणि सेनेसह भरत येतोय म्हणजे तुम्हाला मारायला येतोय. त्यांनी विचार केला, अरे काय झालं? काही मोठी आपत्ती आली नाही ना? राज्यावर काही संकट आलं नाही ना? आणि इथेच मधली भूमिका दाखवणारे किंबहुना प्रभू रामचंद्रांच्या प्रत्येक कृतीला उदात्त रूप देणारे लक्ष्मण त्यांच्याबरोबर आहेत. लक्ष्मणाने सांगितलं, रामा तू इथेच थांब, भरत आलाय, भरताच्या अंतःकरणात काहीतरी वाईट हेतू असला पाहिजे, तू थांब, मी सगळ्या सेनेचा नायनाट करून येतो, मी वरती थांबतो, पाहू जे काय होईल ते होईल. रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. हे प्रेम आहे आणि ही लीला आहे. कारण लक्ष्मणाला माहिती आहे, लक्ष्मणाने स्वतः प्रभू रामचंद्रांचं भरतावरती काय प्रेम आहे हे पाहिलेलं आहे. त्यामुळे भरत जरी युद्धासाठी आला तरी प्रभू रामचंद्र त्याच्याशी लढणार नाहीत हाही त्याला विश्वास आहे. मग त्यावेळेला काय केलं पाहिजे? त्यावेळेला काही नाही, मलाच उभं राहिलं पाहिजे. ते केलं तर प्रभू रामचंद्रांचं प्रेम उठून दिसेल. भरत आले. भरतांनी सांगितलं, नाही ना, तुम्हाला राज्याचा स्वीकार केलाच पाहिजे, हट्टच केला. असं नाही म्हणाले, म्हणताय ना असं वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. ठीक आहे, जातो मी राज्यावरती बसतो. तुम्ही म्हणताय ना तर जातो. का? कारण तिकडे विरक्ती आहे. आपण मागे म्हटलं तसं लोभ नाही राज्याचा. हे झालं राम आणि भरत. उरलेले दोन भाऊ, त्यांचं काय होणार? लक्ष्मण आणि शत्रुघ्न. राम आणि लक्ष्मण यांच्यामधलं जे चरित्र आहे किंवा राम आणि लक्ष्मण यांच्यामधलं जे प्रेम आहे ना ते विलक्षण आहे आणि राम आणि भरत यांच्यामधलं प्रेम जे आहे ते वेगळं आहे. यामध्ये शत्रुघ्न मागेच राहिलेत. शत्रुघ्नांच्या विषयी जास्त चर्चा सापडत नाही, परंतु शत्रुघ्न नेहमी भरताबरोबर राहिले एवढंच वर्णन आलं. मला आता राम आणि लक्ष्मण यांच्याबद्दल सांगायचं आहे आणि पुन्हा वाली आणि सुग्रीव यांच्याबद्दल सांगायचं आहे आणि नंतर जायचं आहे ते कुंभकर्ण रावण त्यांच्याकडे. झालं कसं पहा. रामाचं आणि लक्ष्मणाचं परस्परांवरती काय प्रेम आहे ना हे त्याच्या अव्यक्त होण्यातच आहे.
अनेक कथाकारांनी वर्णन करत असताना कोणाचं कोणावरचं प्रेम मोठं हे सांगण्याचा फार प्रयत्न केलाय, परंतु ते होत नाही आणि करू नये. पण तरी देखील त्यांचाच मागोवा घेत मीही प्रयत्न करणारे किंवा सांगणारे त्यांचे शब्द वापरून. हनुमान चालिसेमध्ये शब्द आहेत, तुम मम प्रिय भरतही समभाई, किंवा लक्ष्मणाहून तू मला अधिक प्रिय आहेस, तू मला भरतासारखा प्रिय आहेस, हनुमंताचं वर्णन केलं. परंतु लक्ष्मणाला कधीही म्हणाले नाही तू मला अत्यंत प्रिय आहेस. लक्ष्मणासमोर सगळ्यांचं कौतुक केलंय, परंतु लक्ष्मणाचं कधी प्रभू रामचंद्रांनी कौतुक केलं नाही. त्याचं कारण हे आहे, आपल्या प्राणांचं कोणी कौतुक करत नसतो. लक्ष्मण हे प्रभू रामचंद्रांचे प्राण आहेत. ज्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना श्रम झालेत त्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी संध्येसाठी जावं, लक्ष्मणाने त्यांची शय्या तयार करून ठेवावी. थोडाही त्रास लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना होऊ दिला नाही. तसूभरही रक्षणासाठी रात्रभर जागं राहावं. प्रचंड विश्वास आहे लक्ष्मणांचा प्रभू रामचंद्रांवर, परंतु त्यांनी कधीही प्रभू रामचंद्रांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. आणि तेच जेव्हा लक्ष्मण मूर्छित होऊन पडले त्यावेळेला प्रभू रामचंद्र इतके रडलेत, रामायणालाही वर्णन करवलं नाही. ते म्हणतात, अरे माझ्या चेहऱ्यावरची सुरकुती देखील जिथे तुला सहन झाली नाही तिथे मी तू मूर्छित असताना काय करू? माझं सगळं सामर्थ्य विफल आहे. जिथे मी तुझं रक्षण करू शकलो नाही, मी जाऊन सुमित्रेला काय, तुझ्या उर्मिलेला काय सांगू, सुमित्रेला काय सांगू की जिने इतक्या विश्वासाने तुला माझ्याबरोबर पाठवलं. आता तर मी परत जात नाही रे, मी इथेच राहीन, इथेच शरीराचा त्याग करेन, मला त्याच्याबद्दल काही वाईट वाटत. प्रचंड प्रेम आहे. एका भावाच्या मृत्यूनंतर आपलाही देह टाकण्याची त्या दुसऱ्या भावाची तयारी आहे. आणि हेच अवतार समाप्तीच्या वेळेला झालं. आता अवतार समाप्ती करायची तर काय प्रसंग झाला. आणि त्या अनुषंगाने तिथे अष्टावक्र मुनी आले. त्याच्या आधी दुर्वास मुनी आले होते. दुर्वास मुनींनी तिकडे सांगितलं होतं की कोणालाही येऊ देऊ नका. अष्टावक्र मुनी आलेत, काय करा. का अष्टावक्र मुनी आले होते आणि दुर्वास मुनी नंतर आले. प्रसंग तोच झाला. अपराध झाला, तो व्हायचाच होता, कारण तशीच लीला व्हायची होती. हे करावं तरी अपराध आहे, करू नये तरी अपराध आहे. लक्ष्मणाने सांगितलं असं आहे ना, जे काही कमी अधिक योग्य आहे तेच करावं. अपराध झाला. रामाने सांगितलं नाही, तुझा अपराध झालाय, तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. लक्ष्मणाने सांगितलं मान्य आहे. शरयू नदीमध्ये शरयूत प्रवेश केला, अवतार संपवला. शीर्षाचे अवतार आहेत ते. आणि ज्या दिवशी लक्ष्मणाने अवतार कार्य संपवलं त्याच दिवशी संध्याकाळी प्रभू रामचंद्रांनी आपला अवतार संपवला. राहू शकले नाही. एका भावाच्या मृत्यूनंतर गंमत पहा, मृत्यूला कारण कोण आहे? दुसराच भाऊ आहे. कारण मीमांसेचाच विचार करायचा झाला, लीला असेल नाही तर काही असेल, अवतार संपवायचा आहे म्हणून असेल, मृत्यू झालाय ना, त्याच्याशी सापेक्षतेने कुठे का होईना मी आहे. मग आता मीही या ठिकाणी राहू शकत नाही, मी माझ्या भावाशिवाय राहू शकत नाही. ही भूमिका इथे या दोन भावंडांची आहे. परंतु त्याच ठिकाणी वाली आणि सुग्रीवाचं पहा. एक भाऊ माझ्यामुळे मेलाय, ठीक आहे, पण ठीक आहे मी राज्यावरती राहीन हे म्हणणारे सुग्रीव आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या वागण्याचं समर्थन स्पष्टीकरण आहे, कारण तिथे उत्तराधिकारी असणारा दुसरा कोणी नाही. भरत जो आहे, अंगद जो आहे तो अत्यंत लहान आहे. त्यामुळे तो जोपर्यंत अधिकारी होत नाही राज्यावरती बसण्याच्या, तोपर्यंत त्यांना राज्याचा त्याग करता येत नाही. इथे लवकुश आहेत. पण हा विचार आहे, हे प्रेम आहे. लक्षात घ्या, भावंडांमध्ये कसं प्रेम असावं. राम आणि लक्ष्मणांचं प्रेम हे व्यक्त होत नाही, आणि भरत आणि राम यांचं प्रेम व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही.
ही जशी भावंड आहेत ना, तशी विलक्षणतेने एक आलेली का असेनात, परंतु लंकेमध्ये 3 भावंड आहेत, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण. विचार करा, एकाला झोपेची अत्यंत आवड आहे, एकाला भक्तीची अत्यंत आवड आहे आणि एकाला शौर्याची अत्यंत आवड आहे. अगदी सोपं सांगतो. रावणाला आपल्या सामर्थ्याचा प्रचंड अभिमान आहे, प्रचंड विद्वान आहे तो. परंतु त्याच्याही बाबतीत तेच झालं. काय झालं? बाकी काही नाही. त्याने विचार केला की जिच्यामुळे माझा अपमान झाला, वाल्मिकी रामायणात तसं वर्णन नाहीये, इतर रामायणांमध्ये आलंय, म्हणून मी तेवढाच संदर्भ घेऊन सांगतो. कारण स्वयंवरामध्ये रावणही गेला होता, तिथे काही धनुष्य उचललं गेलं नाही, अपमान झाला आणि पुढे मंथरेने त्याचे कान भरले. हे सगळं झाल्यानंतर आता काय? रावणाने ठरवलं नाही, सीतेचं अपहरण केलं पाहिजे. अपहरण झालं. बिभीषणाने समजवायचा प्रयत्न केला, ऐकलं नाही. कुंभकर्णाने समजवायचा प्रयत्न केला, अरे तू चुकीचा वागलायस, तुला कळत नाही, जा आधी सीतारामाला परत देऊन ये. रावणाने ऐकलं नाही. उपदेश करणारे 2 भाऊ आहेत, रावण ऐकत नाही. का? अहंकार आहे, काम आहे. सगळे जसे सद्गुण आहेत तसे दुर्गुण हे रावणाच्या ठिकाणी आहेत. म्हणून ज्या वेळेला अपमान झाला त्यावेळेला बिभीषणाने सांगितलं रावणाला, सुलभा पुरुषाः राजन् सततं प्रियवादिनः अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. रावणा, तुला एक सांगतो रे, नेहमी गोड बोलणारे, चांगलंच बोलणारे पुष्कळ सापडतील, पण अप्रिय असलं तरी सत्य सांगणारे दुर्लभ आहेत. आणि कसं? वक्ता श्रोताच, सांगणारेही दुर्लभ आहेत आणि ऐकून घेणारेही दुर्लभ आहेत. तुझ्याकडे सांगणारा एकटा मी आहे, पण तू ऐकून घेणारा नाहीस, त्यामुळे हे काही योग्य नव्हे सांगून बिभीषण निघाले. आता पहा काय झालंय. जोपर्यंत बिभीषण त्या राज्यामध्ये होते तोपर्यंत कुठेतरी सद्गुण आणि सद्भक्ती त्या लंकेमध्ये होती. ती निघून आल्यानंतर लंकेची पुण्याची पुंजी जी होती ती संपली. तोपर्यंत प्रभू रामचंद्रांनी लंकेवरती आक्रमण केलं नाही, त्या ठिकाणी युद्ध केलं नाही. आता या तिघांमध्ये पहा, रावण मोठा भाऊ आहे, कुंभकर्ण रावणाचं ऐकतो, बिभीषण ऐकत नाही. कसं आहे पहा, रावणाने कुंभकर्णाला जागं केलं. कशासाठी केलं? असा असा प्रसंग आलाय, आता आपण जवळपास हरणार आहोत, तुझ्याशिवाय दुसरा कोणी पर्याय नाही, जा आणि युद्ध कर. कुंभकर्णाची पहिली प्रतिक्रिया होती, नाही मला युद्ध करायचं. रावण म्हणाला, तू गेला नाहीस तर मी तुला मारेन. मग कुंभकर्णाने विचार केला, आता याला समजवण्यात काही अर्थ नाही, याच्या हातून मरण्यापेक्षा त्या रामाच्या हातून मेलेलं बरं, निदान तिथे सद्गती आहे. बिभीषण तोपर्यंत थांबले नाही. ह्याचं कारण काय आहे? ती वेळ येईपर्यंत बिभीषण लंकेमध्ये नव्हते, आधीच निघून आले होते. कुंभकर्ण तिथपर्यंत का राहिले? झोपेत होते ना. पाणी गळ्यापर्यंत येईपर्यंत जर आपण निष्क्रिय राहिलो तर योग्य मार्ग आपल्याला काढता येत नाही. 2
वाईटातलं काहीतरी चांगलं शोधावं लागतं. म्हणजे कमी हानिकारक काय आहे त्यातलं काहीतरी एक आपल्याला शोधावं लागतं, असं होतं. कुंभकर्णाने समजवायचा प्रयत्न केला, रावणाने ऐकलं नाहीये. भीषणाने समजवायचा प्रयत्न केला, रावणाने ऐकलं नाहीये. सुग्रीवाने समजवायचा प्रयत्न केला, वालीने ऐकलं नाहीये. पुढे सांगू, भरताने समजवायचा प्रयत्न केला पण रामाने ऐकलं नाहीये. पण कोणतं न ऐकणं चांगलं आणि कोणतं न ऐकणं वाईट? ज्या ठिकाणी नीती आहे, ज्या ठिकाणी धर्म आहे आणि ज्या ठिकाणी सत्य आहे तेच योग्य. तीनही ठिकाणी आता आपण तुलना करू. सुग्रीवाने रामचंद्रांना सांगितलं, नाही, राज्याचा तुम्ही स्वीकार करा, तुम्हाला आलंच पाहिजे. नीती धर्माला अनुकूल आहे का? नाही. फार उत्तम प्रघात आणि पायंडा घालून दिलेला आहे प्रभू रामचंद्रांनी. त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारखं प्रचंड आहे. म्हणजे प्रत्येक प्रसंगांचा या दृष्टीने विचार केला तर एक 2-4 मुद्द्यांचा विचार सांगतो या संदर्भाने. आत्ता आपल्या समोर काय विचार आहे? एके ठिकाणी एक भाऊ दुसऱ्या भावाला उपदेश करतोय पण ऐकत नाही. यामध्ये भरताने सांगितलं, रामाने ऐकलं नाही. सुग्रीवाने सांगितलं, वालीने ऐकलं नाही. आणि बिभीषण आणि कुंभकर्णाने सांगितलं, रावणाने ऐकलं नाही. बिभीषण आणि कुंभकर्ण नीतीचा उपदेश करतायत, धर्माचा उपदेश करतायत. रावण ऐकत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, अहंकार आहे, ऐकण्याची मानसिकता नाही. सुग्रीव सांगायचा प्रयत्न करतोय, नीतीचा उपदेश करतोय, शरण आलेला आहे. वाली ऐकत नाही. त्याच्या अंतःकरणात क्रोध आहे, अहंकार आहे, बुद्धी ऐकत नाही. प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी भरत उपदेश करतायत, पण ते प्रेमभावनेने करतायत, व्याकुळतेने करतायत, भक्तीने करतायत. परंतु त्यामुळे त्यांना नीती दिसून येत नाही. त्यांना फक्त ते प्रेमच दिसतंय, फक्त ती भक्ती दिसते. प्रभू रामचंद्रांनी ते प्रेम जरी असलं, त्या प्रेमाचा स्वीकार केला, परंतु सांगितलं, जे नीतीने योग्य आहे तेच मी ऐकेन, तेच मी करेन. हे जे तटस्थ राहणं जे आहे ना, प्रेमविह्वल होऊन जरी प्रभू रामचंद्रांनी ऐकलं असतं तरी देखील चुकीचा पायंडा पडला असता. तिकडे रावणाने ऐकलं असतं तर भलंच झालं असतं रावणाचं, वाईट काहीच होणार नव्हतं. पण एके ठिकाणी प्रेमविह्वल होऊन न ऐकणं आहे आणि धर्माचं रक्षण आहे, आणि एके ठिकाणी कामभावनेने, अहंकाराने, क्रोधाने बुद्धी कलुषित होऊन न ऐकणं आहे आणि विनाशाला प्राप्त होणं आहे. पहा, प्रत्येक भावंडांमध्ये झालेले संवादच आहेत, बाकी दुसरं काही नाही आहे. पण त्याचे परिणाम कसे झालेत पहा, लक्षात घ्या. जर आपण आता जर तरच्या गोष्टीमध्ये जाऊ, भरताने सांगितलं असतं आणि रामाने राज्याचा स्वीकार केला असता, काय झालं असतं? काही नाही. रामाला राज्याभिषेक झाला असता, रामाने अयोध्येमध्ये राज्य केलं असतं, रावणाने लंकेमध्ये राज्य केलं असतं. लंकेमधल्या रावणाचा अत्याचार त्या जनतेने सहन केला असता. अयोध्येमधली जनता राजा मिळाले म्हणून सुखी झाले असते. परंतु अवतार कार्य समाप्त झालं नाही म्हणून राम तसेच राजा राहिले असते. लंकेमध्ये त्याला मारणार कोणी नाही म्हणून रावण तसाच राजा राहिला असता. म्हणून लीला समजायची का तर नाही. दोष आपल्या बुद्धीचा इथे. आपण ॲनालिसिस करत असताना, त्याचा विचार करत असताना ह्या जर तर मध्ये अडकून
ते कसे वागले आणि त्या अनुषंगाने आपण वागतो का ह्याचा विचार करत नाही. लक्षात घ्या, आपल्याला आपली भावंड, आपले नातेवाईक काही ना काहीतरी उपदेश करतात, चर्चा होत असतात. परंतु त्या चर्चा होत असताना पूर्वीचं काहीतरी आठवून त्याच्या अनुषंगाने अंतःकरणामध्ये क्रोध किंवा ममता अंतःकरणात ठेवून आत्ता प्राप्त झालेल्या उपदेशाच्या अनुषंगाने अनुकूल प्रतिकूल आपण जर विचार करायला लागलो तर दोन्ही ठिकाणी आपली हानीच आहे. लक्षात घ्या, प्राप्त झालेला जो प्रसंग आहे त्या प्रसंगाचा मागील कुठल्याही अनुभवांचा पगडा येऊ न देता, दुराग्रह न ठेवता किंवा कुबुद्धी न ठेवता त्याचा स्वतंत्रतेने विचार करायचा असतो. पूर्वग्रह दूषित जर का बुद्धी असेल तर त्याने योग्य निर्णय घेतला जात नाही. पूर्वग्रह दूषित असण्याची अनेक कारणं होती. या संदर्भाने एक आता विचार ओढून आणतोय, कारण तुम्हाला अत्यंत प्रिय आणि भावलेला आहे. आपल्याकडे आपण म्हणतो ना, काही नाही हो, तो चोर नव्हता, तो काही वाईट नव्हता, पण समाजाने त्याला तसं घडवलं. हा तद्दन मूर्खपणा आहे. हे मला अजिबात पटत नाही. तसं जर असतं तर संत झालेच नसते ना. तसं असतं तर रामायण वेगळंच घडलं असतं, महाभारत वेगळंच घडलं असतं. किती अन्याय सहन करावा प्रभू रामचंद्रांनी? त्यांच्याकडे काय सामर्थ्य नव्हतं का? मला हे मान्य नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा, ह्याचा मी राजा आहे, मी इथेच राहणार. झाले असते राजे. त्यांना नाही म्हणणारं कोण होतं? कोणाची टाप होती? कोणाचं सामर्थ्य होते त्यांच्या विरोधात जाण्याचं? नाही केलं. महाभारतामध्ये चला, महाभारतामध्ये पांडवांना काय अन्याय सहन करावा लागला नाही, परंतु म्हणून त्यांनी अधर्माचा स्वीकार केला नाही. कोणतीही घटना घडून देत या सगळ्या भावंडांचा विचार करत असताना राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चौघांपैकी कोणीही कितीही पराकोटीचा प्रसंग येऊ देत अधर्माचा स्वीकार केला नाही. आणि कुंभकर्ण, विभीषण, रावण, वाली आणि सुग्रीव हे धर्मा अधर्माच्या संभ्रमात राहिले. विभीषणाचाही विचार करा. प्रत्यक्षात ज्या वेळेला सीतेला अपहृत करून रावणाने लंकेमध्ये आणलं, त्यावेळेला विभीषणाने राज्याचा त्याग करायला पाहिजे होता. अधर्म घडलाय, अत्यंत मोठा अनाचार घडलाय, हे योग्य नव्हे, इथे एकतर मी राहीन नाहीतर सीता असेल, म्हणू शकले असते विभीषण. परंतु जोपर्यंत अपमान झाला नाही तोपर्यंत त्यांच्या अंतःकरणात असलेला रावणाविषयी असणारा ममतेचा पदर दूर झाला नव्हता. हा माझा भाऊ आहे, हा मला काही वाईट करत नाही ना, मला काही बोलत नाही ना, ठीक आहे, असू दे, कधीतरी ह्याला बुद्धी येईल, ही ममता अंतःकरणामध्ये होती. पण तो पदर कधी दूर झाला? आणि याला कारण कोण आहेत? हनुमंत आहेत. लंका दहनाच्या प्रसंगी ज्या वेळेला ते सगळं शोधत होते सीतेला, विभीषणांना जाऊन भेटले, विभीषणांशी त्यांचा संवाद झाला, विभीषणाने सांगितलं कुठे असेल, काय असेल, सगळं सांगितलं. ज्यावेळेला लंका दहनाचा प्रसंग आला त्यावेळेला जी काही घरं सोडली त्यामधलं एक विभीषणाचं होतं. दरबारामध्ये दूत आहे हा, याला मारता येणार नाही असं म्हणून हनुमंताची बाजू घेणारे कोण होते? विभीषण होते. त्यामुळे सहजच तर्क प्रस्थापित झाला. विभीषण आणि हनुमंत यांचं साटालोट आहे, यांचं संगनमत आहे, त्यामुळे ह्याचं घर सोडलं. झालं, रावणाच्या अंतःकरणातला क्रोध अहंकार जागा झाला, रावणाने अपमान केला आणि रावणाच्या हातून अपमान झाल्यानंतर विभीषणाला लक्षात आलं, माझी जी धारणा होती, माझा जो विचार होता,
तो योग्य नव्हता, इथे राहणं आता योग्य नव्हे. म्हणून म्हणाला सुलभा पुरुषा राजन. ते सांगून विभीषण परत आले. पहा, लक्षात घ्या, उपदेश करणारे, ऐकणारे. आता उपदेश हा शब्द मी बाजूला ठेवतो. संवादच चालू आहे, एकमेकांना काहीतरी सुचवणं आहे, सांगणं आहे. परंतु त्याचे परिणाम कसे झालेत? कारण सांगणाऱ्याच्या अंतःकरणात काय बुद्धी आहे आणि ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहेत. ह्याचं कारण असं आहे, अगदी आता सगळ्याचा समारोपाच्या दृष्टीने किंवा अगदी इन कन्क्लुजन विचार करायचा झाला तर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 भावंड आहेत, परंतु ती 4 म्हणून वागत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा परका आहे आणि हा मी आहे असा भाव कधीच आला नाही, येऊ शकला नाही. एकच प्राण 4 देहांमध्ये संचार करतोय असं त्यांचं ते चरित्र आहे. या सगळ्याच्या केंद्रस्थानी प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांना अनुकूल असं आचरण बाकीच्या 3ही भावंडांचं आहे. समर्पित जीवन आहे तिघांचंही. कोणाबद्दल? प्रभू रामचंद्रांबद्दल. हे आमचं सर्वश्रेष्ठ परमदैवत आहे, ह्यांचे आम्ही सेवक आहोत, पाईक आहोत, त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. परंतु याचा दुरुपयोग प्रभू रामचंद्रांनी करून घेतलेला नाही. हे माझे सेवक म्हणून माझं वर्णन करत असले तरी हे माझी भावंड आहेत, हे माझे अत्यंत प्रिय आहेत, यांना मी दुःख पोहोचवू शकत नाही आणि मी अधर्माचा त्याग करू शकत नाही. वाली आणि सुग्रीवाच्या बाबतीत पहा, धर्म अधर्म याचं संमिश्रण आहे. रावण, कुंभकर्ण, विभीषण, धर्म अधर्म, कधी योग्य वागावं कधी नाही, संमिश्रण आहे. या ठिकाणी आपण आहोत. ज्यांच्या बरोबर आपण गळ्यात गळे घालून मिरवतो, हातात हात घालून फिरतो, त्यांच्याशी आपण दुस्वासाने का वागायला लागतो याचा विचार एकदा केला पाहिजे. तो दुसऱ्यानेच केला पाहिजे असं नव्हे ना. कारण शेवटी काय हो, मोक्ष आपल्याला मिळवायचा आहे, दुसऱ्याला द्यायचा नाहीये. दुसऱ्याला द्यायला संत आहेत, आपण जीव. सोपं सांगतो. आम्हाला आमचे गुरुजी सांगायचे शिकत असताना, ते म्हणाले, तुम्हाला वाटतं की ह्याने असा त्रास दिलाय, ते तुम्ही अंतःकरणात ठेवता, दुःख धरून बसता, पण तो कधीच विसरून गेलेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये तुम्ही कधीच नसता, तुमच्या डोक्यामध्ये हा 24 तास राहत असतो. असं का? भावंड हे फक्त प्रतीक आहे. आपल्याला प्रत्येक जण भेटत असतो, प्रत्येकाशी आपला संवाद होत असतो. त्यामध्ये आपलं अंतःकरण, त्या अंतःकरणातला विवेक सतत जागृत असला पाहिजे. आणि हे करत असताना जाता जाता फक्त एवढंच सांगतो, अंतःकरणात जसं रामायण असलं पाहिजे तसंच महाभारतही असलं पाहिजे. याचं कारण असं आहे, महाभारतामध्ये या सगळ्याचा अत्यंत उलटा प्रभाव आहे. राज्य पंडूच आहे, त्याचा संरक्षक म्हणून धृतराष्ट्र आहे. कारण पंडूने सांगितलं नाही आता मी वनवासात राहणार, शापाचा विचार झाला. धृतराष्ट्राला सांगितलं नाही तू राज्य सांभाळ. राज्याभिषेक झालेला नाही, धृतराष्ट्र राजा नाही, परंतु धृतराष्ट्र कसा राहायला लागला, मीच राजा आहे. त्यातून त्याचे पुत्र प्रत्यक्षात अधिकारानुसार राज्य कोणाचं आहे, पांडवांचं आहे. आणि झालं काय, अर्जुन म्हणाला जाऊन देत, कशाला यांच्याशी लढायचं, ह्यांना हवंय ना राज्य, देऊन टाकू. कान धरून प्रभू रामचंद्रांनी त्याला युद्धाला उभं केलं. का? प्रेमाने विव्वळ होऊन अधर्माचाही त्याग करता येत नाही, बुद्धी शाबूत ठेवावी लागते. अशी ही आपली बुद्धी
त्या भगवतचरणी आणि विवेकाकडे, धर्माकडे नित्य असावी, हीच प्रार्थना भगवंतांच्या ठिकाणी ठेवतो. रामायणातील भावंडांचा हा जो काही विचार झाला, तो विचार करत असताना जे काही योग्य सांगितलं गेलं ते गुरुजनांची आणि ग्रंथाची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. आणि जे काही अयोग्य सांगितलं गेलं तो माझ्या बुद्धीचा दोष आहे असं मानून तो माफ करा. जी काही झालेली सेवा आहे ती गणरायाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विश्राम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं जन्ममुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम.